आज चक्क 8 दिवसाच्या नंतर ऊन पडलं होतं. लगेच कपडे धुवून टाकले आणि दादाला खाऊ पण बनवायचं होतं, म्हणजे सॅरेलॅक. तांदूळ डाळ धुवून टाकली आणि उन्हाला वाळू घातलं. तो म्हटलं आपली लिपापोती करून घ्यावं. लगेच नवरदेवाच्या नावाचं लगेच सिंदूर लावून घेतलं आणि चहा बनवला. आणि आमच्या गड्याला 8 दिवसाच्या नंतर असं खेळायला भेटलं की मस्त तो बाहेर जाऊन खेळत होता. काय खेळून काय नाही असं झालं होतं त्याला. असे खेळत होते की आज दिवसभर इतका त्रास दिला त्यांनी, लई 8 दिवसाची कसर काढून घेतली आज. ना हा गडी कुठं जातो बघा, गपचीप त्याला बघायचं आणि त्याची नाटकं पाहायचे. काय करतो त्यालाच माहिती. आणि आमच्या गड्याला पाय फुटले तेव्हापासून तर खूपच त्रास द्यायला. बघा आता काय करतो, चुपचाप बघायचं त्याला. बाहेर आला आणि माती खेळत होता. माती खायची प्रयत्न करू लागला. लगेच मला बघितलं, मम्मा कुठे म्हणून. बघा कसा बघिततोय. चला म्हटलं आता याला घरात घेऊन चला आणि सॅरेलॅक बनवायची तयारी. लगेच तूप टाकलं आणि काजू बदाम डाळ भाजून घेतली आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून ठेवून दिली.